तर गाईज आज आम्ही चाललो आहोत यांच्या गावाकडे. म्हणजे मी जेव्हापासून लग्न झालंय ना तेव्हापासून मी फर्स्ट टाइम चालली आहे तिकडं. आणि खरंच मी खूप एक्सायटेड आहे की कसं असेल गाव. आणि म्हणजे सगळ्या यांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत तिथं. तर मला सगळं बघायला आवडेल की हे कुठं शिकलेत, कुठं खेळलेत, कुठं काय केलंय. आज निकू तुला मी सगळं दाखवणार आहे. हा ना. कुठं आणि मेन म्हणजे गाव बघायला खूप एक्सायटेड. गावातलं सगळं दाखवणार आहे. कुठं आपलं शेत आहे, कुठं काय आहे, आजीचं कुठं शिक्षण झालंय 5वी पर्यंत, हे तुला शाळा पण दाखवणार. बरोबर. चला. तर आता हे चालवणार आहेत गाडी. आज मी फर्स्ट टाइम गाव बघणार आहे, तर तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ बघत राहा आणि लाईक पण करा. शेअर करा. हॅलो गाईज, आज आम्ही आमच्या गावाची यात्रा आहे आणि आम्ही सगळे फॅमिली सुनबाई आमच्या गावाला यात्रेला निघालो आहे. आणि बरेच दिवसापासून लग्न झाल्यापासून फर्स्टच आम्ही चाललेलो आहे आमच्या गावाला. खूप मजा येते. होय, आज तुम्ही सगळ्याच्या आधी आवरून बसले नाही का? 5 वाजताच. म्हणजे आमचं आवरायचं, आम्हाला स्वयंपाक करायचं, आमचं मेकअप आवरायचंय. तुम्ही काय दिस्तरीचे कपडे घातले, येऊन बसले गाडीत निवांत. पण कावडी येणार होते ना लवकर बघायला, तो आनंद किती वेगळा असतो कावडीचा. आपण कावडी संपल्यानंतर गेल्यानंतर काय आपल्याला जेवायचं काय जेवायसाठी चालू. उशीर केला ना, मग मोकाराच उशीर झालाय. मेकअप करा, हे करा, ते करा. चला चला मग? बरोबर. तुम्ही खुश आहेत सकाळपासून पण आज आहे ना. वर्षाची यात्रा, वर्षानंतरच एकदा यात्रा असते ना, तो आनंदच वेगळा असतो यात्रेचा. वर्षानंतर गावाकडे जायचं आमचे मित्र म्हणल्यावर परिवार भेटणार, खुश होऊन सगळ्यांचे बोलणार, गाठी भेटी पडणार. असं यात्रा म्हणल्यानंतर सगळे लोक मुंबई पुन्हा नोकरीला गेलेले लोक सगळे एकत्र आज येतात. तुमच्या सगळे गाठी भेटी पडते ना. जुनी आठवणी. जुन्या आठवणी. हे बघ, हे आपलं गाव आहे आरणविरा. हे का हा, छोटस आहे ना त्यांचं लहानपण इथंच गेलंय. आजूचं त्यांचं ही दुकान आहे. आजू या दुकानात यायचा, इथं का? चॉकलेट बिस्किट घ्यायला. इकडे शाळा आहे. हे बघ इकडे शाळा आहे. इकडं हे बघ ही शाळा आहे. आपण जाऊ शाळेकडे. आपण जाऊ ना शाळा बघायला. हे मंदिर आहे का? हे मंदिर आहे, हनुमान मंदिर. हा. जाऊ ना मंदिरात. एवढंच दुकान येतात का मम्मी इथं? हा, एवढंच येतात. जाऊ ना मंदिरात, आपण दर्शन करायला जाऊ ना, नारळ फोडायला. एकदम छोटस गाव आहे. हा. मग यांचं लहानपण इथंच गेलं या दुकानात. सगळं चॉकलेट बिस्किट. हे बघा, हे आमचे जुने दुकानदार. लहानपणी चॉकलेट बिस्किट तुम्ही द्यायचे ना यांना. सून आहे माझी, सून. आता नारळ बिरळ द्या मग. आता आम्हाला हनुमानला नारळ फोडायचे. तुम्ही सोलू राहिले काय? मग काय करू, गर्दी दुकानात, मग सोडून घेतो. मी या शाळेत ना हा पहिलीपासून होतो ना, 1ली ते 5वी पर्यंत. हा तर आपल्या घरी इथून किती 1-2 किलोमीटर, 2 किलोमीटर. तर आम्ही 2 किलोमीटर पायी इथं नाही का. आणि कायची आठवण म्हणजे इथं काय लहानपणी ते सुकड्या, छोटे छोटे पांढऱ्या गोळ्या ते इथूनच खायच्या नाही का. मम्मीकडून, आजीकडून नुसतं भांडायचं, पैसे दे. मग आठवणी द्यायची मम्मी. मग त्याचे इथे यायचे पळत पळत आणि चॉकलेट पैसे घेत दिले. आणि याच्या पलीकडे एक बालवाडी होती नाही, बालवाडी. आधी सगळ्यात फेमस म्हणजे काय, सगळ्यात जास्त आवडायची सुकडी. सुकडी तुला आवडायची का? मी खाल्लीच नाही. हा, तुम्ही इंग्लिश मिडियमचे ना पोर म्हणून. त्याच्या पलीकडे होती ना अंगणवाडी, आणि तिथं शाळा होती. शाळा सुट्टी झाली दुपारची नाही का जेवणाची. आम्ही काय करायचो, आधी सुकडी, जेव्हा सुकडी वाटप चालू होती ना तेव्हा सगळे पोरं म्हणजे बनवून भेटायची का? नाही, ते पॅकेट मध्ये भेटायचे पॅकेट. आणि कधी 4-5 पॅकेट भेटायचे नाही का आम्हाला. मग आम्ही ते डोक्यावर वगैरे घेऊन जायचो घरी, वाड्या पायी डोक्यावर सुकडी. आणि सगळे खुश नाही का, सगळे पोरं आम्ही 4-5 जण होतो सोबत, सगळे खुश व्हायचे. एक वेगळीच मजा होती लहानपणी. ते आमचे काका शेजारी राहायचे. हे का? हा, मित्राचे पप्पा शेजारी घर होतं आमचं. आणि पप्पाचे मित्र. पप्पाचे म्हणजे 5 जुने होत फार लहानपणाचे मित्र. सायकली फिरायचं आम्ही दोघं.
हा माझा मित्र लहानपणीचा. ती वहिनी. आणि ती सगळ्यांची मुलाखत झाली आज आमच्या यात्रेमध्ये, सगळ्यांची गाठ पडली आज, आम्ही सगळे खुश आहेत आज. ती भारी दिसते क्यूट. बापरे बोलू बोलू. लय गोल मोल मस्त. ही कोणावर गेली तुम्ही सांग आता. मला असं वाटतं वहिनीवर गेली. मम्मीवर का पप्पावर? वहिनीवर हे बहीण आहे ना आपली, राठोडची आहे ती पोरगी. हा का? राठोड आहे ती आपली. आय पिल्लू मम्मीकडे बघते ती तिच्या. फक्त किती महिन्याची आहे? 5 महिन्याची. आपल्या पिल्लू एवढी. आज वर्षाला काय नव्हतं. रेशमा दीदीची पिल्लू एवढी. ओके भारी पण ना. इकडे बघ पिलू, हे बघा ना, आता बघा. बिल्डर आहे बिल्डर. इथे बघ ना. आज वर्षाला आपलं पण असंच बाळ हा? आपण घेऊन येणार आहे ना. धर धर घे तुझ्या पैसे. मावशी पाय पडू द्या. मम्मी कोणतं मंदिर आहे? बजरंगबली हनुमानचं मंदिर आहे आपल्या गावातलं. हनुमानाचं. हा हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानला सांग असंच घेऊन ये मला, आमची गावाची यात्रा करा दरवर्षी आम्हाला. हा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोको जागर राम दूत तुलित बल धामान. आमचं नाव घे. हनुमानला नाव चांगलं दे. प्या ते थोडस पाणी. पाणी प्या थोडं. प्यायचं असतं ते. हा का? हा. मग गेलं सगळं. तर ही माझी फ्रेंड आहे. आम्ही केवीला सोबतच होतो, क्लासमेट होतो. सुनबाईला 10th ला ना? तुमचं. हा 10th मध्ये. ऐ, 11th 12th ला नव्हती. आजीचे पाया पड. अरे तुझा नंबर मैत्रिणीची मुलगी का? तुमची मुलगी? घे ना, नंबर घे ना. ए, तिचं लग्न नाही झालंय. चल ना. मला साडीने चालता येणार. मला हात धुवायचेच म्हणते तर माझी मज्जा घेऊ राहिले बळच. चल लवकर बस इथं. दगडांवर चलायची सवय का अशी? हा बस खाली जागा जाईल. लवकर बस. हे तर खाली बघा. ठेव. मम्मीकडे दे. पण तर वाटायचं काम करून राहिले. त्यांना खाऊ द्या ना पहिले. पप्पाला वाढून घ्यायचे. पप्पा तिकडे जेवणार आहेत मंदिरात. पप्पाला घेऊन जा घे. नाही नाही तिकडे मंदिरात जेवणार आहेत ते. हिला लापशी भेटत नव्हती. लय वेळ झाला. हिने पहिले लापशी घेतली आणि ती खाऊन घेतली. परत ओढत बसली. लापशी द्या लापशी. लापशी म्हण बरं एकदा परत म्हण ना. हो लापशीवाले म्हण लवकर. असं ओरडलेच नाही. म्हण ना. मी तुम्हाला म्हणत म्हणू का एकदा. हो लापशीवाले. हो धरा आहे तुमच्याकडे धरा. घेतलंच का पार्सल? अहो पप्पाला पाहिजे त्याच्यामुळे. पप्पाचा शुगर आहे. मग तू लापशी का घेतली? मम्मीला आवडते ना. मम्मीसाठी घेतली होय. पप्पाला भात घ्यायचं. चालली पप्पासाठी जेवण. पप्पा का आले नाही त्या जेवायला. ते निवांत मंदिर मध्ये बसून जेवणार आहेत. हे सांबार ग्लास मध्ये ठेवा. गाडीत सगळं सांडून टाका. सांगणारच आहे वाटतंय. बघितलं का ते? काय इथं कटिंग करायचं माझ्या दुकानात. हे का हा छोटस? बघ ना. आता पण तुला जुन्या पिक्चर मध्ये असे दुकान भेटतील बघ. हा खाली असं दुकान साईड. असतं असंच असं मी लहानपणी. ते पोरगं पळत होतं. उड्या मारत असेच फिरत असते उड्या मारत मारत. लहानपण खरंच चांगलं असतं. तू लहान आहे जाऊ दे. तो सगळे चांगले दिवस चालू आहेत. चल. हे बघा, हे बघा मम्मी कशा पप्पांसाठी बाटलीत भरून घेऊन राहिल्या. एवढ्या कष्टाने घेऊन चालल्यात. म्हणजे किती मम्मीचा जीव आहे पप्पावर. होय हो? बस मम्मी बस. अहो बास. आता ती बाटली तर टँकर खाली धुवून घे. असं केलं ना लय लाज वाटते बरं का. त्यांना त्या गोष्टीचं काहीच नाही वाटत आहे. कारण त्यांना फक्त पप्पाला खायला न्यायचे प्रसाद. त्याच्यामुळे त्या घेऊन चालल्यात का. पप्पाचा दरारा तेवढा आहे. पप्पाला काय नेलं नाही जेवण डायरेक्ट मग. दरारा तसं नाही. या स्वतः मनाने घेऊन चाललाय. तसं आपण घरून डब्बा आणलेला आहे ना. तू करशील का माझ्यासाठी असं कधी? हा मग. हा? हा मग. हा मला पण आण दुसरी बाटली भरून जा. आता जेवले तुम्हाला माहिती आहे. आणशील का असं घरात? असं असते ना उपाशी कुठं बसल्याला गाडी पिढीत येता नाही येत तुम्हाला. हा. त्यावेळेस मग आणनच ना. कशी दिसती माझी बायको.
तुम्ही सांगा. आज सकाळी लवकर यायचं होतं म्हणून मी काल संध्याकाळीच गजरा घेऊन आलो हिला. गजरा केसामध्ये गजरा. चलो धरा नाही पिशवी धरा ना. ते बघा आता पिशवी धरायची मी नाही धरणार आता. तर म्हणली मी तुझ्यासाठी सगळं करीन. आता तुमच्यासाठी करीन ना. हे चला ना मग. ते आता घेऊन जायचं पप्पाला सगळ्या लोकांचं बघते तोंडाकडं. चल. हे घे रे मम्मीकडे देऊ आता. चल आता परत म्हणते ना बाई निकिता नाव किती कॉमन आहे. सगळे निकूस करू राहिले तिकडं. मम्मी. हा मम्मी दर एका पोरीचं मम्मी नाव धर आहे ना मम्मी. निकू. मम्मीकडे देऊन हे बघा टाक. आम्ही परत आता हे पण मम्मीकडे देऊन टाकलं कारण आम्हाला लाज वाटू राहिली एवढ्या लोकांसमोर घेऊन जायला. चालू आहे चालू. मम्मीला नाही लाज वाटत. मम्मीच्या प्रेमासाठी घेऊन चालल्यात. लय मोठं प्रेम मम्मी म्हणतात. हे बघा मम्मीने आता एवढं मेहनतीने आणलं होतं सगळं पप्पासाठी बरोबर. आता बघा पप्पा मस्त इथे जेवायला बसलेत बाकडावर. जेव राहिले. चांगलं एकदम. तर मी त्यांना सांगितलं की त्यांना शुगर आहे. तर ते बघा त्यांनी लापशी किती घेतली. म्हणजे आता देवाच्या ठिकाण आलं तर काय म्हणणार नाही. शुगर बिगर काय वाढणार नाही पण मला कमी का आधी लापशी गोड झाली. प्रसाद हे लय वर्षांनी खातोय मी लापशी. देवाची टाकशी. लापशीला काय होत नाही. बुंदी, दवाखान्यात जावं लागलं. गुलाबजामुन खाऊ नये. हे मंदिर आहे भैरवनाथचं. हे का हो लहानपणी मी एकदा किती तासन दुसरीला असन तेव्हा मी कावड आणून गेलतो. इथून रुद्रेश्वर आहे तिसरीला असन तेव्हा मी कावड आणून 2 छोटे छोटे ड्रम नाही 5-5 टाकायचे असे पाठीमागे एक इथे पुढे एक. हा तर इथून 20 किलोमीटर आहे रुद्रेश्वर. हा आदल्या दिवशी गेलतो पायी छोटे छोटे पोरं टाबरे जास्त नव्हतं. त्यांच्यासोबतच मी काय पाणी आणलं तिथून. आणि सगळे छोट्यालेच होते. मोठं कोण नव्हतं तुमच्यात. लोक हा हा पायी काम केलं रात्री कुठेतरी आंब्यात झाडाखाली झोपलो. इथं आलो बिना चपलाची. तुला ते आंब्यात झाड तिथं विहीर पण आहे. तिथं सकाळी उठायचं लवकर नाही का. तिथं उठायचं आणि सकाळी आंघोळ करायची. मग देवाला पाणी टाकायचं मंदिराला पाणी टाकायचं. जिथं आपण होतं ना मारुती मंदिरात तिथं पाणी टाकायचं असतं. अशी असते कावडची प्रोसेस ती मी केलेली आहे एकदा. कुठं चालली काय पुढेच घे तू कुरकुऱ्याचे. प्रसाद खाल्लं पोट नाही भरलं तुझं. आपल्या गाडीत बसल्या खायला टाइमपास. चल आता तोरण घालायचं नारळाचं. मम्मी चल लवकर. चल हे काय आणलं डब्यात. हे प्रसाद आणलंय ना देवाला. मध्ये मरीद घरून? आणलंय मरीदाला चालत आहे आपल्या देवाला. घरून आणलं का. मग घरून मरीद आणलंय. मम्मी सकाळी उठली 5 वाजता. 5 वाजता उठून प्रसाद तयार केलं. सकाळी लवकर यायचं होतं कावड बघायला पण काय आम्हाला भेटले नाही. लेट झालं. तुला तर बोलत होते कावड बघायला लवकर चल. नारळ आणले का. नाचलो असतो आपण पण नाही घरचंच आवरत नाही आपल्याला. आधी इकडे आधी आता काय करायचं. तोरण लावायचं. इथंच लावलंय ना सगळं. इथं लावायचं दरवाजाला. वाटतं ना आधी देवानं वाट. ठेव वाटायचं नसतं. देवाला ठेव. असंच ना. हा बरोबर. दोन्ही हाताने असं खडा. असं ठेव असं घे. दोन्ही शिरणी ते दोन्ही हातात घे आणि मांड असं हो पुढं. हा मांडी देतोस. मांडते ना असं. सगळे लोक चालले वाट लवकर त्यांना निघू. जा लवकर ते चालेल बघ. इतकं उचललं कसं व्हायचं. ही बघा माझी
शाळा मी आता 7वी पर्यंत शिकलो या शाळेमध्ये. ही आश्रम शाळा आराणवी. काय मजा होती बालपणी. शाळा 7वी पर्यंत मी शिकलो. किती अवघड आहे की ये ना आश्रम शाळेत म्हणजे कोणीच नाही घरचे घे ना, नाही. घे ना. एकदम अनाथ आश्रम आणि शाळेत होते. पप्पा का किती अवघड होतं तुमचं. आम्हाला काय कोणी येत नव्हतं जात. हा? कोण येत होतं तुमच्याकडे? भेटायला कोणी येत नव्हतं काय. म्हणजे का बरं इकडे टाकलं होतं पप्पा तुम्हाला? पहिल्यापासून पहिलीपासून आता आजोबा आजी काय करायची ते जायचे बिझनेसला धंद्याला. जायचे ना बाहेर. धंद्याला जायचे त्याच्यामुळे कोकणात आम्हाला जायचं. दिलं टाकून. अरे आधी चल मंदिरात नंतर ना फोडू. पाणी दे मंदिराला. पाणी टाक इकडे देवाला. तिकडे देवाला आतमध्ये इथं कुठं पायरीवर. तिथंच गोल फिरत येत रे. नारळ बघ कसं फुटलंय बघ बघ. उभा नारळ फुटल्याला चांगला असतो. तर आता आम्ही आलो म्हसोबाच्या मंदिरात. तर ह्या म्हसोबाचं आहे ना खूप म्हणजे सत्वाचं आहे असं म्हणलं जातं. होय पप्पा काय स्टोरी इथली? मग इथं ती पूर्वीची 1975 साली मी पहिलीला होतो. हा तेव्हा आम्ही शाळेतून मुलं यायचो फिरायला. पाया पडा चला बाबा सोबाकडे करवंद खायला यायचो. आम्ही विचार करायचो हे असे झाडं कुठंच नाही. कुठेही तुम्ही कोणत्याही तालुक्यात गेले हे असे ऐन किंजल सागवण तर आहेच. पण ऐन किंजल हे झाडं ऐन किंजलचे हे कोकणपट्टीतून रेड्याच्या पायात दगड आला होता. तो इथं दगड निघला चराला रेडा आला असून. त्या पूर्वी लोक सांगतात म्हातारे लोक की हे म्हसोबा कोकणचा आहे. मग ते वाढत वाढत गेला का? हा. मग आपण जर श्रद्धाने या नवस केला कोणाला मुलं बाळ होत नसेल कोणाला काय होत नसेल तर हे पावन म्हसोबा आहे. तर पप्पा सांगत होते की इथले झाड इकडं आपल्या इकडं नसतात तसे फक्त कोकणातले झाड आहेत म्हणून का? कोकणात असे झाड येतात. कारण असं झालं असं की आधी इथले नाही का सगळे लोक आधी कोकणात जायचे. कशाला गाय वगैरे घेऊन नाही का त्याचं बिझनेस होतं ते जायचे कोकणात. तर तिकडून काय बी वगैरे त्यांच्यासोबत यायचं नाही का त्या गुरांसोबत किंवा त्याच्यामुळे इथे येऊन पडला असं त्याच्यामुळे झाड इथं आलेत. म्हणजे सगळे कोकणातले झाड आहेत आपल्या इकडे हे झाडच नसतात. दाखव ना तिकडं ते 1 नंबरचं इकडं होतं एक पहिली समोर पहिली हा पहिली दुसरी चौथी. हा तुम्ही कुठपर्यंत होते मग? मी 4थी पर्यंत होतो तिथं. हा हे झाड दिसतं का झाड हा. मोठा दिसतं समोर. हा तिथे काय करायची भातच पातेल नाही का हा ते ठेवायचे तिथे लाईनीत भात घ्यायचो आम्ही नाही का. हा का? ह्याचं खाली झाड तर खाली मी भात खाल्लेला आहे. या झाडाखाली. हा आणि तसे काही काय करायचे प्रार्थना वगैरे नाही का सकाळची असते हा हा त्या ग्राउंड असेंब्ली. असेंब्ली वा असेंब्ली काय मज्जा केली. याच्या पलीकडे एक हे काय म्हणतात डॅम. हा शाळा सुटलेली दिसत पलीकडे पळायचं बॅक साईडला. आता तरी बांधकाम झालंय थोडं हा आणि पार आहे ना इथं पार हे पण लक्ष्मीनाथाचं मंदिर आहे. इथं एक मंदिर आहे. लक्ष्मीनाथ लहानपणी जसं होतं तसंच आहे अजून पण. किती वर्ष झालं घराकडे चालले 20 वर्ष झालं असं. आपल्या घराकडे चाललो आपण. आणि हा रोड दाखव. हा रोडने मी लहानपणी समोर घर आहे हा याने इथं ह्या रोडनेच पायी जायचं आम्ही. हा का? दप्तर घेऊन धिंगाणा घालत. इथे एक विहीर आहे पलीकडे. सगळं कुठं? पाणी गावाला पलीकडे. पाणी जात सगळं. हा ज्या वेळेस उन्हाळा लागला ना फक्त 2-3 टँकर यायचे आणि त्या विहिरीत खाली व्हायचे. तिथून सगळे अख्खं गाव तिथून पाणी मारायचं. आम्ही पण तिथून लांबून यायचो पाणी मारायचं. हा का? इथं एकच विहीर होती तिथं. म्हणजे तुम्ही लांबून यायची पाणी भरायला. म्हणजे इतकं उन्हाळ्यातले हाल व्हायचे. म्हणून लोक काय करतात इथे सुखसोयी नसतात म्हणून लोक एक खेडेगाव सोडून टाकतात डायरेक्ट सिटीमध्ये ट्रान्सफर होतात. जसं आपण झालं त्याला 20 वर्ष. ह्याच कारणामुळे सगळे लोक सोडून गेले. आता फक्त जत्रा एक रिझन आहे की प्रत्येकाला नाही आपले गाव आठवतं. त्याच्यामुळे लोक सगळे सिटीतून घरी गावाकडे येतात. गाठाभेटी पडतात. गाठी भेटी आणि ते कीर्तन आणि जत्रा 2 गोष्टी राहिल्या असं नाही का ज्याच्यामुळे सिटीतले लोक आपल्या घरी येतात. हो का रोड आहे इथं ते आता पूल झालाय. इथून रस्ता जातो पाहिजे. आधी काय पूल वगैरे काय नव्हतं. आता पाणीच नाही काही. मम्मी इतकी बडबड करून राहिली. तर इथं आहे ना आम्ही
पप्पाच्या गुरुवहिनीच्या इथं थांबलो होतो आणि इथून आता निघायची अशी इच्छाच नाही हो राहिली मम्मीला पण आणि पप्पाला पण. पप्पा आत्ता शिकवून बसलेत गाडीत. आम्ही 1 तासाची ऑर्डर राहिलो. चला 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 मम्मी चल आले ना काम ना बोल. मम्मी पाऊल निघत नाही अजून. मेन म्हणजे ना मला यांच्या सगळ्यांसमोर बोलता नाही येत चला ना म्हणून. नाही तर काय म्हणते सुनच पुढं घालून नेऊ राहिली म्हणून मला गप्प बसावं लागत. हे कुरकुरे आताच आपण जेवण केलं ना. मग काय करू ते निघूच नाही राहिलं तर. चल 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 जाऊ का मग. यायचं एखाद्या दिवशी येऊन निवंत राहायचं ते मला सोडून जाते ना. कोणतं गड मम्मी? आडबंगीनाथ गडे. हा का? पण आता भगवान गडावानेच दिसू राहिले सगळं. काहीच नव्हतं पहिलं निघू. आता बघ किती भारी झालंय. किती रूम आहेत बापरे, एवढे room? पहिलं इथं बारीक मंदिर होतं एवढंच. हा लई छोटं होतं. मग त्यावेळेस तर कोणी वरती येत नसेल. सगळे हे काटे. म्हणते यांना इकडे पिकनिकला आणायचे वरती छोट्याशा मंदिरापाशी. हा इथली इथं त्यांची पिकनिक करून खुश करायचे का. हा लहानपणी काय लहानपणी यायचे ना ते शाळेतून इथे यायचे. मग जाऊ इथं कीर्तन जेवण असेल ना हा. तेव्हा शाळेला माहित होतं की इथं जेवण आहे म्हणून. शाळेतले लोक काय श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी. आम्हाला इथं घेऊन यायचे. हा, गोकुळाष्टमीला लई मोठा भंडारा राहतोय. ते पण पायी पायी. मला पिकनिकचा त्यांचा खर्च वाचायचा आणि जेवणाचा. गोकुळाष्टमीच्या टायमाला. म्हणजे हे कोणते बाबा आहेत? हेच आहे का? आडबंगीनाथ नाथपंथ आहे ते. हा. आपल्या एरियात लय मोठी यात्रा भरती इथे. तर आता झालं आमचं दर्शन वगैरे आणि आता आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. आता घरी जाता जाता परत ना मम्मीची मैत्रीण आहे त्यांच्या घरी जायचं. एवढे स्टॉप घेतलेत आज आम्ही. एवढे स्टॉप घेतलेत जायच्या घरी जाताच्या घरी. कोणी रसना करतय, कोणी काय लिंबू सरबत करतय, कोणी चहा करतय. मम्मीला विचार बरं. मम्मी तोंड बळबळ प्यावं लागतं. मम्मीला विचार ना तोंड दुखलं का तुझं. किती किती गप्पा मारले मम्मी आज? लय गप्पा मारल्या आज. वर्षभरच्या एकदाच मारून गप्पा घेतले. सोडित नव्हते मला आज. ती म्हणती मम्मी म्हणती की जर तुम्ही नसतील माझ्यासोबत मी इथंच राहिले असते यांच्या हा, घरी. आलेच 2-3 दिवसांनी आले असते. पण आपल्यामुळे आता चालली ती आपल्यासोबत. तुमच्यामुळे घरी चालले आज. पप्पाला एवढं विचार. मम्मीला पप्पाला कसं मारलं. वाटलं विचार पप्पाला. तुम्हाला कसं वाटलं पप्पा? हा, गावाची यात्रा म्हणल्यानंतर मी सकाळी 5लाच उठलो होतो. देवदर्शन केलं, यात्रा कावडी बघितल्या. फार एवढा आनंद झाला की गगनात आनंद मावेना. अरे. वर्षभराचं टेन्शनच माझं कमी झालं. मित्र परिवार जुने मुंबईला ड्रायव्हर लोक सगळे जुने आठवणी सगळे भेटले. मित्र परिवार आनंद झाला. यात्रा असंच यात्रा दरवर्षी या. तुम्ही पण यात्राचं हे कमेंट करून सांगा तुमची या गावाची यात्रा. आमची गावाची यात्रा झाली. होय हो? गाणं पण असं लागलंय हे जाते वेळ मोजरा ठेरो. आता तर मला घरीच जावं वाटा ना. मग घरी जायचं नाही काय. मला फिरायला किती आवडतं तुम्हाला माहित नाही का? आवडतं माहितीये. मग आता घरी जायचं. आता वाजले 6. सकाळी निघलो तर 7-8 वाजता. गाणं पण बघा ना आपोआप कसं लागलंय. मग त्यांना माहितीये आता हे आहे जनरेटर ना सगळं हे आहे सगळं कळतं माणसाला काय चाललंय. म्हणून ते हटकून गाणं लागलं हे जाते वेळेला मो जरा ठेरो आहे ना. हुशार आहे हुशार. चाललो घरी. आता चाललो घरी. कमेंट मध्ये सांगा तुमची जत्रा कधी होती आणि कोणत्या गावाची आणि तुम्ही गेले का. नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये करा. शेअर पण करा. हा मम्मी सांगतो काहीतरी. कमेंट करा आणि शेअर करा. पप्पा व्हिडिओला लाईक द्या. पप्पा काय बोलता. पप्पा काय बोलणार आहे. पप्पा निस्तर करते बाय बाय. राजीव नाही.